काळसर निळा होतो? तर पाहूया. तर बघा, बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा बटाट्याच्या फोडीचा रंग काळसर निळा झाला. तसेच आपण टिंचर आयोडीन भिजलेल्या तांदळावर टाकून पाहूया. तर बघा, तांदळाचा रंग पण काळसर निळा होत होतो. आता असे समजते की टिंचर आयोडीन पिष्टमय पदार्थावर टाकल्याने त्याचा रंग काळसर निळा होतो. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी करंजी. इयत्ता चौथी. आपण आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. आज आपण एक छोटासा प्रयोग करून पाहणार आहोत. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: बर्फ, गरम पाणी आणि एक प्लेट घेतलेली आहे. आपण प्लेट घ्यायची आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकून घ्यायचा आहे आणि गरम पाण्यावर आपण प्लेट धरूया. या पातेल्यातली वाफ या गरम थंड प्लेटाला लागत आहे आणि पाण्याचे थेंब बनत आहेत. तर अशा प्रकारे गरम पाणी थंड प्लेटाला गरम पाण्याचे वाफ जात आहे. मग प्लेटाला थेंब येत आहेत. अशा प्रकारे आपल्या वातावरणात पृथ्वीचे असे जलचक्र चालू राहत आहेत. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रज्वल दिलीप गाडेकर आहे. शाळेत नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी करंजी. मी इयत्ता चौथी शिकत आहे. आज आपण एक छोटासा प्रयोग करून पाहणार आहोत. प्रयोगाचे नाव हवेचा दाब. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: एक बॉटल घेतलेली आहे, गरम पाणी घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी या बॉटलीत गरम पाणी ओतून घेतो. जरा थांबूया. बॉटलीतलं पाणी डबल पातेल्यात ओततो. आणि आता मी हे झाकण या बॉटलीला गच्च लावून घेतो. मग पाहूया काय होतं. बॉटलीच्या आकारात थोडा बदल होत आहे. हे पहा, असं का झालं? त्या गरम पाण्याच्या वाफेमुळे त्या बॉटलीतली हवा निघून गेलेली आहे. म्हणून गप्प झाकण लावल्यामुळे त्या बॉटलीचा आकार बदललेला आहे. धन्यवाद. माझे
नाव सुजित सुरेश उमाटे आहे, वर्ग 14. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी करंजी. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मी एक प्रयोग करून पाहणार. प्रयोगाचे नाव जलशुद्धीकरण. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य: बाटलीचे 2 भाग कापलेले आहे, एकदम वरचे भाग उघडे टाकलेले आहे आणि खालचे भाग टाकून सुरक्षित ठेवलेले आहे. यासाठी लागणारे साहित्य: बॉटल आणि एक गडू पाणी, कोळसाचा बुक्का आणि वाळू, चाळलेली वाळू टाकलेली आहे. आता हे आपण गडू पाणी टाकून पाहूया. वाळूमधून आणि कोळशामधून खालून शुद्ध पाणी पडत आहे. ठिकाणी थेंब थेंब पाणी जमा होत आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव माझे गायकवाड आहे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी करंजी, वर्ग 5. प्रयोगाचे नाव घर्षणेमुळे वस्तूवर होणारा विद्युत भाग. प्रयोगाचे साहित्य: एक तांब्याची तार, खारी बॉटल आणि स्केल आणि टिश्यू पेपर त्या तांब्याच्या तारीला अडकला आहे आणि वरून ते ढक्कन गप्प बांधलेलं आहे. त्या टिश्यू पेपरला कोणतीही हवा लागत नाही. आपण हे स्केल घेऊया आणि हे करूया. ते टिश्यू पेपरला काही हालचाल होत नाही आणि आपण स्केल घासल्याने टिश्यू पेपर हालत आहे. आता टिश्यू पेपर मध्ये हालचाल दिसत आहे आपल्याला. यावरून काय लक्षात येते की घर्षणामुळे वस्तूवर विद्युत भाग तयार होतो. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सप्सा संदीप येवले, इयत्ता 5वी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी करंजी. आज विज्ञान दिनानिमित्त आज आपण एक छोटासा प्रयोग करून पाहणार आहोत. प्रयोगाचे नाव मिठाच्या पाण्यामध्ये विद्युत सोडल्या असता क्लोरीन वायू बाहेर पडता. सर्वप्रथम प्रयोगासाठी लागणारे साहित्य: ग्लासमध्ये पाणी भरून घेतलेले आहे, मीठ, रिकामा ग्लास आणि बॅटरीला तांब्याचे बट्टे जोडून घेतलेले आहेत. आता आपण पाणी या ग्लासात टाकून घेऊया. आता आपण मीठ टाकून घेऊया. आता आपण बॅटरीला जोडून घेतलेले तांब्याचे वायर या मिठामध्ये टाकूया, मिठाच्या पाण्यामध्ये टाकूया.